एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. नमस्कार, मी मनुश्री पाटील. आपण बघतोय काल थेट मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना एकीकडे प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देताना, त्या आंदोलनाला पाठिंबा देताना जे वक्तव्य केलेलं आहे, जी जहरी टीका राजांवर केली आहे, त्यामुळे चांगले पडसादच उमटताना आपल्याला राज्यभरात उमटताना दिसत आहेत. मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलंय. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेतृत्वाबद्दल खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांना समाजाकडून आवाहन केलं जात आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरून दोन्ही राजेंवर जहरी टीका केली. एक राजा तर बिंडोक आहे, दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली, पण त्या आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देतात अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेनंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय. प्रकाश आंबेडकरांनी राजेंबद्दल केलेलं वक्तव्य योग्य आहे का, यावर आपण सर्वसामान्यांची मतं जाणून घेणार आहोत. पण त्याआधी नेमकं बघूयात प्रकाश आंबेडकर काय बोलले. दोन्ही राजांचा असणारा बंदला पाठिंबा आहे असं मला कुठेही वाचण्यात आलेलं नाही. उलट एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे, पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा असं मला दिसतंय. त्या माणसाला असणारं घटना माहीत नाही. सगळं आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा अशी घेणाऱ्या भूमिकेला BJPने पहिल्यांदा राज्यसभेमध्येच कसं पाठवलं हा पहिल्यांदा प्रश्न उपस्थित राहतोय. आपण फक्त एकीकडे आरक्षणाला तर प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिला, पण ज्या पद्धतीने त्यांनी दोन्ही राजांवर टीका केलेली आहे, खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया खरं तर आता समाज माध्यमातून उमटत आहेत. पुण्याला वरनं जेव्हा प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. प्रदीप, काय नेमकं अशा प्रकारे प्रकाश आंबेडकरांच्या टीकेनंतर नेमकं सर्वसामान्यांचं काय म्हणणं आहे? प्रकाश आंबेडकरांनी जे केलेलं वक्तव्य आहे त्या वक्तव्यावरती सर्वसामान्यांची नेमकी मतं काय आहेत हे आपण त्यांना विचारणार आहोत. मला सांगा, काल पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी जे वक्तव्य केलेलं होतं, एक राजा बिंडोक आहे, दुसऱ्या राजाला आरक्षणाच्या बद्दल काय कळत नाही, ते वेगळी भूमिका घेतात. एक सर्वसामान्य म्हणून काल प्रकाश आंबेडकरांनी जे केलेलं वक्तव्य आहे त्या वक्तव्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? प्रकाश आंबेडकरांनी काल जे छत्रपती जाहीर निषेध करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना छत्रपती शिवरायांचं स्मरण करून सुरुवात केली होती. त्या छत्रपतींच्याबद्दल त्यांनी असं बोलणं हे त्यांना वाक्य शोभत नाहीये. बरोबर, आपण बघतोय ही प्रतिक्रिया उमटतात. मात्र सतेज औंधकर कोल्हापूरवरनं आपल्याबरोबर आहे. सतेज, काय नेमकं सांगाल, अशा प्रकारचं जे वक्तव्य केलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी, त्यामध्ये कोल्हापूरकरांमध्ये कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत? मनुश्री, खरं तर आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरचे छत्रपती राजे असतील किंवा सातारचे राजे असतील, यांचा जो मान आहे तो सर्वांनी राखला पाहिजे. मात्र कालच प्रकाश आंबेडकरांनी जे वक्तव्य केलं त्याचे जे आहे ते पडसाद राज्यभर उमटलेले आहेत. आपल्यासोबत कोल्हापुरातील नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूयात. त्यांनी मराठा क्रांती मोर्चामध्ये अग्रेसर भूमिका देखील बजावलेली होती. त्यांना काय वाटते या संदर्भात आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. काय सांगाल, राजेंचा अपमान होतोय, तुम्ही याकडे कसं पाहता, कसं उत्तर देताय? खरं सांगायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशजाचा हा विषय आहे. खरं सांगायचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पत्राची सुरुवात जय शिवराय म्हणून करत होते, त्यांच्या पंतूने अशा पद्धतीची टीका करणे म्हणजे अत्यंत निंदनीय आहे. खरं सांगायचं त्या प्रकाश आंबेडकरांना ते स्वतःच्या एकदाही ते निवडणुकीत त्यांचा एक नगरसेवक नाही अशा व्यक्तीने छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजावर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. आम्ही कोल्हापूर करून आम्ही आपल्यासमोर एक मागणी करतो की बाबा हे प्रकाश आंबेडकरांना कोल्हापुरात जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत कोल्हापुरात प्रकाश आंबेडकरांना आम्ही बंदी घालण्याची मागणी करतो. नक्कीच कोल्हापूरकरांची मागणी आहे की आता प्रकाश आंबेडकरांना कोल्हापूरची बंदी. दिलीप पाटील आहेत आपल्यासोबत, काय सांगाल, एकूणच हा राजेंचा अपमान झालेला आहे, कोल्हापूरकरून तुमच्या भावना काय? 100% राजेंचा अपमान करायचा त्यांना काही गरजच नव्हती, कारण कोणतीच गोष्ट नव्हती. एक तर त्यांनी पहिल्यांदा जे मराठा क्रांती मोर्चामध्ये फूट पाडायचा प्रयत्न केला, म्हणजे त्यांचा राजकीय हेतू काहीतरी साध्य करायचा प्रयत्न असेल, त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या 10 तारखेच्या बंदला पाठिंबा देतो अशा पद्धतीचं सांगितलं. काय संबंध नाही. कोणत्याही असं काही संघटना जी होती, एका संघटनेचा बंद जो होणार नव्हता
त्याला पाठिंबा देतो म्हणून सकल मराठा समाजाच्या जखमीवर मीठ चोळायचा प्रयत्न केला आणि छत्रपतींच्या घराण्यातला संभाजीराजे जे शाहू फुले आंबेडकर विचाराने चालतात, प्रत्येक गोष्ट ते करताना ह्या विचारानं करतात. अशा वेळी जर का तुम्ही त्यांच्याबद्दल जर का असे अपशब्द काढत असाल, आमचे उदयनराजे महाराज देखील असतील, तर यांच्याबद्दल देखील जर का तुम्ही हे करत असाल तर प्रकाश आंबेडकरांना इमॅच्युअर्ड म्हणलं पाहिजे. प्रकाश आंबेडकर राजकीय इमॅच्युअर्ड आहेत, कारण ते बऱ्याच वेळा सिद्ध झालं. आता आमच्या मित्रांनी सांगितलं की त्यांचा एक पण नगरसेवक आला नाही. तर मला इतके दिवस एक होतं की वंचित आघाडी एवढ्या मिटिंगा घेते आणि मग त्यांचे कोण निवडून काय येत नाहीत. तर हे याचा एक पुरावा आहे की ते ज्या इमॅच्युअर्ड राजकारणी आहेत आणि त्यामुळेच त्यांचं राजकारणात कुठलेही हे चालत नाही. प्रत्येक वेळी त्यांचे निर्णय चुकीचे असतात. त्यामुळे राजकीय भाषणं करून आमच्या छत्रपतीचा अपमान आहे आम्ही सहन करणार नाही, हे एक आम्ही त्यांना इशारा देतोय. कुठेतरी माती भडकवण्याचं काम हे प्रकाश आंबेडकर करतायत. काय सांगाल कोल्हापूरकर म्हणून? छत्रपती हे छत्रपती जर तुम्ही आम्ही छत्रपती होऊ शकत नाही, पण प्रकाश आंबेडकर ज्या समाजाचं नेतृत्व करतात, ते वंचित बहुजन आघाडी ज्यांचा जो पक्ष आहे, त्या लोकांना मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही ह्या तुमच्या नेत्याचं काही ऐकू नका, कारण हे फक्त माती भडकवायचं काम करत आहेत. त्यांना कुठंतरी प्रसिद्धी करून पाहिजे स्वतःची, म्हणून यांचं काम चालू आहे. आणि जो मराठा आरक्षणाचा विषय आहे तो कोर्ट मॅटरमध्ये चालू आहे. यांना बोलायचा काय त्याच्यावर अधिकार नाही. जे छत्रपतींच्या बद्दल तुम्ही काल वक्तव्य केलं की छत्रपती बिनडोक आहे, छत्रपतींना समजत नाही, तुम्हाला किती समजलं? तुम्ही आतापर्यंत किती वेळा निवडून आला, तुमचे सदस्य किती वेळा तुम्ही नगरपालिकेत किंवा महानगरपालिकेत पाठवलेत, याचा तुम्ही खुलासा करा. जसं आता आमचे मित्र सचिन तोडकरने सांगितलं की कोल्हापूर बंदी, नुसतीच कोल्हापूर बंदी नाही तर त्यांना महाराष्ट्रभर कुठेही सकल मराठा जोपर्यंत छत्रपती घराण्याची ती माफी मागत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात त्यांना कोणत्याही प्रकारचा दौरा किंवा गाठीभेटी सकल मराठातर्फे घेऊ दिल्या जाणार नाहीत. हा आपल्या चॅनल माध्यमातून मी त्यांना इशारा देतो. मनुष्य आपण बघितलं की कोल्हापूरकर हे जे आहेत ते आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. कारण दोन्ही सातारचे राजे असतील किंवा कोल्हापूरचे राजे असतील यांचा अपमान कदापि सहन करणार नाही. प्रकाश आंबेडकरांना कोल्हापुरात तर बंदी घालण्याचं जे आहे ते या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील सकल मराठा समाज आहे तो फिरू देणार नाही. बरोबर आहे. तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया कोल्हापूरमधनं येतात. संभाजीराजे आपण बघतोय कोल्हापूरमध्ये त्यांचा राजवाडा आहे. शाहू महाराजांचं सगळं राजकारण, शाहू महाराज जे होते कोल्हापूरमधनं सगळं कारभार हाकत होते, त्यामुळे कोल्हापूरकरांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटताना बघायला मिळतात. दुसरीकडे उदयनराजे जे सातारची गादी म्हटली जाते ती सातारा आहे. खरं तर आपण बघतो सातारामध्ये प्रशांत जगताप आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, कशा एकीकडे उदयनराजेंवर अशा प्रकारे टीका करणं, सातारकरांसाठी उदयनराजे एक कुठेतरी प्रतिष्ठेचा भावनिक असा विषय आहे आणि त्यांच्यावर अशा प्रकारे प्रकाश आंबेडकरांनी टीका करणं, सातारकरांच्या कशा प्रतिक्रिया उमटतात या सगळ्यावर? नक्कीच उदयनराजेंनी असं म्हणलं होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल तर त्यावरती प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे बिनडोक आहेत अशी टीका केली होती. साताऱ्यातही कार्यकर्ते संतप्त झाले होते, काहींनी निदर्शने केली. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, जाणून घेऊया नक्की त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. काल प्रकाश आंबेडकर जे पुण्यात जे वक्तव्य केलेले ते फार निंदनीय वक्तव्य आहे आणि त्या वक्तव्याचा सर्वप्रथम निषेध करतो. छत्रपती उदयनराजे भोसले हे आमच्या मराठ्यांना सर्वच समाजाच्या हृदयात राहतात. ते कुठला हा पक्ष बघत नाहीत किंवा हा आंबेडकरवादी हा मराठा आहे असं त्यांनी कधीही केलेलं नाही. परंतु एक लक्षात ठेवा, इथं साताऱ्यात सर्वांच्या अडचणीला छत्रपती उदयनराजे भोसले धावून येतात. ते कधी बघत नाहीत की आंबेडकरवादी हा मराठा आहे. तरी आंबेडकरांनी हे वक्तव्य माघारी घ्यावे आणि आम्ही त्या वक्तव्याचा निषेध करतो. छत्रपती उदयनराजे भोसले आमच्या सर्व समाजाच्या हृदयात राहतात आणि हा समाज कुठला हे त्यांनी कधीही बघितलं नाही. तरी त्यांनी ते वक्तव्य ताबडतोब माघारी घ्यावं, वरना अन्यथा इथं साताऱ्यात जे काय होईल त्याला सर्वस्वी जबाबदार आंबेडकर राहतील. आणि आंबेडकर साहेबांना मला एकच सांगणं आहे, उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट औषध आहेत. तुम्ही सुद्धा आंबेडकरांचे औषध आहात. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही आदर करतो, तुमचा सुद्धा आदर करतो. तेव्हा तुम्ही सुद्धा उदयन महाराजांचा आदर करायला पाहिजे आणि करायला शिकलं पाहिजे आणि तुमच्या आंबेडकरवादी लोकांनाही शिकवलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, इथून पुढे जर उदयनराजे भोसलेंच्यावर अशी कोणी टीका केली किंवा भोसरी टीका किंवा असं काही केलं तर साताऱ्यात महाभयंकर घटना घडतील. यांना सर्वस्वी जबाबदार जे उदयनराजेच्या विरोधात बोलतील तेच लोक राहतील, एवढं लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराज, जय उदयनराजे. ज्यांना राज्यघटना माहित नाही त्यांनी आरक्षणावरती बोलू नये अशी काल एक विधान केलेलं आहे उदयन महाराजांच्या बाबत. काय सांगाल? मुळात मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांची कोरोना टेस्ट रोज करावी लागेल, कारण त्यांची जर इम्युनिटी कमी झाली
तर त्यांना विसरभोळेपणा कदाचित जास्त येत असावा असं मला वाटतं. कारण बेताल वक्तव्य कुणाबद्दल करावं? ज्या राजसदरेवर छत्रपतींच्या प्रत्येक समाजातल्या सर्व समावेशक व्यक्तीला न्याय मिळत असेल तर याच्याबाबत असं वक्तव्य करणे खूप बेताल आहे. दुसरी गोष्ट, ज्या रत्नामध्ये काही गुणच कमी आहेत असा एक व्यक्ती काहीतरी संभाजी महाराजांच्या बद्दल बोलतो आणि छत्रपती उदयन महाराजांच्या बद्दल बोलतो तर ती गोष्ट खूप निंदनीय आहे. तर प्रकाश आंबेडकरांनी स्वतःमध्ये पहिला प्रकाश पाडावा आणि माझी मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे की त्यांच्यावर कडक आणि कायदेशीर कारवाई चांगली करता यावी असं काहीतरी तुम्ही करावं. आणि आमची मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे की तुम्ही प्रकाश आंबेडकर असतील किंवा ते गुणरत्न कोण असेल त्यांना एकदा रायगडावर घेऊन जावावं, आमच्या राजधानीला दाखवावं आमची राजधानी काय आहे, आमच्या अवलादी कोणाच्या आहेत हे त्यांना एकदा दाखवावं. हे त्यांनी स्वतःही जाऊन बघावं. आमच्या अवलादी त्या प्रतापगडाच्या आणि रायगडाच्या पायरीशी लढणाऱ्या मावळ्यांच्या अवलादी आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला कुणाच्या अवलाद आहे हे आम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या चौकटीपुरतं मर्यादित बोलावं. कुणाबद्दल बोलताना भान ठेवावं एवढंच मी सांगतो. आंबेडकर सामंजस्य बिघडवण्याचं काम करतायत का? अशाने मराठा आरक्षणाचा मुद्दा भरकटू शकतो, काय सांगाल? नक्कीच आंबेडकरांनी जे काही काल वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत गलिच्छ असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं ते काम करतायत. ते स्वतःला आंबेडकरांचे वारसदार म्हणवतात ते आहेत. त्या पद्धतीनं त्यांची वर्तणूक तर अजिबात काही दिसत नाहीये, कधीच दिसत नाही. ते जे काही वाचाळवीरासारखे जे काही वक्तव्य करत फिरत असतात ते अत्यंत चुकीचं आहे. काल ज्या पद्धतीनं त्यांनी छत्रपती घराण्याचा किंवा छत्रपतींच्या गादीचा अपमान केलेला आहे तो अत्यंत निंदनीय असा प्रकार आहे. मराठा समाज हा त्यांच्या मार्गानं स्वतःची भूमिका मांडतोय, लढतोय. छत्रपतींच्या दोन्ही गाद्या, साताऱ्याची गादी आणि कोल्हापूरची गादी मराठ्यांच्या बाजूने उभं राहायच्या पूर्ण प्रयत्नात आहे. त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे, ते त्यांच्या बाजूने आणतायत. आंबेडकरांना मला सांगायचं आहे, प्रकाश आंबेडकरांना मला सांगायचं आहे की तुमची आम्हाला गरज नाहीये. तुम्ही तुमच्या समाजाचं नेतृत्व करताय असं सांगता, तुम्ही तुमच्या समाजाला किती न्याय देता? ज्या छत्रपती शिवरायांनी गोरगरीब दीनदलित असा कधीही भेदभाव केला नाही, त्यांच्या आदर्शावर चालून छत्रपती उदयनराजे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज आहेत त्यांनीही कायम त्यांची भूमिका अशीच ठेवलेली आहे. त्यांनी गोरगरीब किंवा दीनदलित समाजामध्ये कधीही भेदभाव नाही मानलेला. त्यांनी जातीचं राजकारण कधीच नाही केलेलं. मग तुम्ही कोणत्या बेसवर छत्रपती उदयनराजेंना ही तुम्ही इतक्या घाणेरड्या भाषेमध्ये तुम्ही त्यांचं हे केलं, चुकीचं आहे. आम्ही मराठा समाज असेल किंवा समाजातल्या सर्व स्तरावरून प्रकाश आंबेडकरांचा जाहीर निषेध करतो. पुण्यामध्ये जी बैठक झाली विनायक मेटेंनी केली होती त्याच्यानंतर मुंबईमध्ये नरेंद्र पाटील यांनी बैठक केली होती. त्या बैठकीला उदयन महाराज हजर राहिलेले नाहीये, काय सांगाल त्यावरती? छत्रपती उदयनराजे त्या बैठकीला काही कारणास्तव हजर नाही राहिलेले, पण साताऱ्यामध्ये बैठक घेऊ असंही त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं. मराठा समाजाचं नेतृत्व उदयन महाराजांनी करावं, तुम्ही काय सांगाल? नक्कीच मराठा समाजाचंच नाही, छत्रपती म्हणून त्यांची कायमच भूमिका सर्वांना सामावून किंवा सर्वांना सोबत घेऊन राहिलेली आहे. मराठ्यांचं आता आपण बघतोय की 288 आमदार असतील, मराठ्यांचं वाली कुणीही नाही राहिलेला आजपर्यंत. 4 वर्ष झाली मराठा क्रांती मोर्चाला. मराठ्यांचं नेतृत्व किंवा मराठ्यांच्या पाठीशी खंबीरपणे कुणी नाही उभं राहते. छत्रपती उदयनराजे किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील ते खंबीरपणे आता पाठीशी उभे आहेत. ते नेतृत्व करण्यास सक्षम आहेत असं आम्हाला वाटतं आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे. उदयन महाराजांना राज्यसभेवरती कसं पाठवलं असा प्रश्न जो आहे तो आंबेडकरांनी उपस्थित केला होता, यावरती काय बोलाल? अखिल भारताचं दैवत हे छत्रपती घराणं आहे. छत्रपती घराण्याचा जर लोकशाही म्हणून विचार केला तर छत्रपती घराण्याचा प्रतिनिधी म्हणजे हा अखिल जनतेचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे राज्यसभेमध्ये कसं पाठवलं हा प्रश्न त्यांनी उपस्थित करण्याऐवजी त्यांना आज कोणताही पक्ष सदास्थितीत नगरसेवक सुद्धा करू शकत नाही किंवा करण्याची इच्छा नाही, दाखवत नाही. त्याच्यावरूनच त्यांनी बोध घ्यावा. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवराय या दोघांनाही पूजनीय मानतो, आजही पूजनीय आहेत आणि कायम राहतील. पण त्यांच्या वंशजांनी आम्ही कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांबद्दल कोणी अपशब्द काढत नाही. पण याचा अर्थ त्यांनी छत्रपतींच्या अस्मितेला धक्का लावून त्यांच्या वंशजांबद्दल चुकीचं बोलणं हे अत्यंत निंदनीय आहे आणि त्याचा आम्ही सर्व समाजातल्या सगळ्या जाती धर्मातले नागरिक असतील हा निश्चित निषेध करतील. आणि शिवरायांना मानणारा जो काही वर्ग आहे त्यात आंबेडकरवादी संघटना असतील,
अगदी इतर धर्मीय संघटना असतील त्या सगळ्या निश्चित करतील. आता वेळ थोडी महामारीची आहे, त्यामुळे लोक संयम दाखवून आहेत आणि त्या संयमाचा एक संयमाची वेळ दाखवण्याची वेळ आहे, म्हणून त्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये. बरोबर आहे. आपण बघतोय की साताऱ्यावरना ज्या ठिकाणी उदयनराजे आहेत, आपण बघतोय खासदार आहेत, त्या ठिकाणावरना लोकांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या, अतिशय तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया. छत्रपतींचा अपमान असल्याची थेट भावना ते व्यक्त करताय. इतकंच नाही तर नाराजी अगदी उघडपणे व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळत आहे. इतर ठिकाणाहून सुद्धा अगदी कोल्हापूरची सुद्धा तीव्र प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळते. पुणे आणि सांगली इथल्या भागातल्या नागरिकांचं सुद्धा काय म्हणणं आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा लोकशाही न्यूज. एक राजा तर बेंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. टीका प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पुण्यावरून प्रदीप कापसे आपल्याबरोबर आहेत. प्रदीप, आपण बघतोय की अगदी निश्चितच आणि जे अपेक्षित होतं सातारा आणि कोल्हापूर इथल्या नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया बघितल्या. अगदी आपण प्रकाश आंबेडकर यांना फिरकू देणार नाही इथपर्यंतच्या तीव्र स्वरूपाच्या भावना ते व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळतात. पुणेकरांचं नेमकं काय म्हणणं आहे सगळ्याबद्दल? खरं तर आपण त्यांनाच विचारणार आहोत. खरं तर प्रकाश आंबेडकरांनी जे वक्तव्य केलं ते कुठेतरी एक प्रसिद्धीचा भाग आहे असं वाटतं का? कारण छत्रपतींवरती जी टीका केली आहे, सातारामध्ये जर प्रतिक्रिया बघितल्या तर लोक अशी खरं तर राज्य सरकारकडे मागणी करतायत की त्यांच्यावरती कारवाई करा, आम्ही सातारामध्ये फिरू देणार नाही, कोल्हापूरमध्ये फिरू देणार नाही. पुणेकर म्हणून तुमची काय भावना? सातारकर आणि कोल्हापूरकरांची जी भूमिका ती पण पुणेकरांची भूमिका आहे. प्रकाश आंबेडकरांनी जे वक्तव्य केलं त्यांना मला एक म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना छत्रपती शिवरायांचं स्मरण करून घटना लिहिली होती. त्यांचेच तुम्ही नातू आहात आणि तुम्ही अशी टीका करता हे तुम्हाला शोभणे आहे, त्यांची मी जाहीर निषेध करतो. आणि अवगुणी सदावर्ते आणि प्रकाश आंबेडकर यांनी सुपारी घेतली का मराठा दंगलवाद घडून आणण्याची, हे मला त्यांना सवाल आहे. म्हणजे खरं तर तुमचा देखील लोक आहे, काय नेमकी भावना आहे तुमची? प्रकाश आंबेडकरांनी जे वक्तव्य केलं कसं पाहता या वक्तव्य? छत्रपतींबद्दल कुणीही प्रकाश आंबेडकर असतील किंवा इतर सदावर्ती असतील यांनी जी वक्तव्य केली त्याचा पहिल्यांदा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जर हे असं होत असेल राहील तर मराठा समाज पूर्ण पेटून उठेल. यांना ही तुमची काय नेमकी भावना आहे? कोण हा सदावर्ती ॲडव्होकेटची पदवी लावतो आणि मराठा समाजात किंवा इतर समाजात सगळ्या समाजामध्ये म्हणजे दंगल किंवा तिढा निर्माण करण्याचं काम करतो, हे बरोबर आहे का? म्हणजे खरं तर आपण बघतोय की मनश्री या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी हे जे वक्तव्य आहे वक्तव्य करणं अशोभनीय आहे. त्यामुळे यांची सुद्धा मागणी आहे ती म्हणजे सातारकर कोल्हापूरकर जे मागणी करतायत की प्रकाश आंबेडकरांवरती कारवाई करा, अशी पुणेकरांची जी मागणी आहे ती म्हणजे प्रकाश आंबेडकरांवरती कारवाई झाली पाहिजे. निश्चितच आपण बघतो अगदी पुणेकर सुद्धा हीच भावना व्यक्त करतायत. खरं तर छत्रपतींबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे आणि त्यांच्याबद्दलच अशा प्रकारे वक्तव्य करणं अनेकांना रुचलेलं दिसत नाही. सतेज औंधकर यांच्याकडेच पुन्हा एकदा जाऊया. आपण बघतो कोल्हापूरवरून आपण त्यांची प्रतिक्रिया खरं तर घेत आहोत. आपण बघतो की सर्वसामान्य जो कोल्हापूरकर आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रातला एकंदरच जो नागरिक आहे सर्वसामान्य तो या गादींबद्दल सुद्धा तितकाच स्वाभिमानी आहे आणि त्यांच्यावर अशी टीका पटलेली दिसत नाही आपल्याला. प्रकाश आंबेडकरांच्या बद्दल त्यांनी तीव्र स्वरूपात आक्षेप घेतलेला की मराठा आंदोलनामध्ये सुद्धा तरी लक्ष घालू नये, अशा प्रकारच्या सुद्धा प्रतिक्रिया उमटताना बघायला मिळतात. काय नेमकं कोल्हापूरकरांचं म्हणणं आहे? नक्कीच मी पुन्हा एकदा याच्या प्रतिक्रिया तुम्हाला ऐकवतो. एकूणच राजेंबद्दल सगळीकडे संताप. आता पुण्यातून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी होते, त्यांच्या देखील त्यांनी जे नागरिक त्या ठिकाणी आले होते त्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे की कोल्हापूरकरांच्या भावना तीव्र आहेत. काय सांगाल, कसा इशारा द्याल प्रकाश आंबेडकरांना जेणेकरून अशा पद्धतीचे मराठी आपल्या कोल्हापूरकरांची माती भडकवण्याचं जे काम आहे ते करतायत, कसं सांगाल तुम्ही? खरं सांगायचं म्हणजे प्रकाश आंबेडकरांना मराठा समाज जमेत धरण्यासारखी त्याची लायकी पण नाही. म्हणजे ह्या त्याच्या भाषेत आम्ही मराठा समाज सांगतो. दुसरी गोष्ट म्हणजे प्रकाश आंबेडकर हे निव्वळ प्रसिद्धी पिपासू आहेत. आता ते खासदारकीच्या इलेक्शनपासून आत्तापर्यंत पूर्णतः अज्ञातवासात होते, कुठेही काय त्यांचं नाही. म्हणूनच हे प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी त्यांनी आमचे आदरस्थान छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांच्यावर त्यांनी टीका केलेली आहे. फक्त मी सकल मराठा समाजाच्या वतीने एकच हे करतो, त्यांनी घरातच राहावं, घरातनं अजिबात बाहेर पडून. अन्यथा सकल मराठा समाज त्यांना आणि शिवाय कोल्हापुरी भाषेत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हे आपल्या माध्यमातून त्यांना इशारा देतो.
काय सांगाल तुम्ही? एकूणच सगळं आता माती भडकवण्याचं काम चालू आहे, तर दुसरीकडं छत्रपतींवरती टीका होते. कुठेतरी समाजात एक कुठेतरी काहीतरी करण्याचा कट असल्याचं तुम्हाला वाटते? 100% एक लक्षात घ्या, आपलं घटनाक्रम बघितलं तर त्या ठिकाणी सदावरती छत्रपतींच्या बद्दल चुकीचे स्टेटमेंट करतो. त्यानंतर त्यांच्या समाजातले काही लोक चुकीचे जे काही व्हिडिओ क्लिप फिरवतात आणि अशा पद्धतीचं हे होतंय. त्यानंतर प्रकाश आंबेडकर अशा पद्धतीचे स्टेटमेंट करतात. म्हणजे एक प्रकारचा एक कट आहे. या कट म्हणजे मोठ्या प्रमाणात आहे. या कट कसा असतो की ज्यावेळी असले आधारस्थान असते तुमच्या, त्या आधारस्थानाला बदनाम फक्त करायचा प्रकाश आंबेडकरांबद्दलची तीव्र नाराजी या ठिकाणी दिसून येते. थेट इशारा त्यांनी दिलेला आहे. इतकंच नाही तर आपण बघतोय साताऱ्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात आता गुन्हा सुद्धा या संदर्भात आता दाखल झालेला आहे. पोलीस नेमकं कशा प्रकारे कारवाई करतात याबद्दल सुद्धा तितकीच उत्सुकता आणि सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण आता इथेच थांबूया. पाहत रहा लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.